1. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कुठे आहे? कोराडी. 2. भारतातील खनिज तेलापैकी 50% उत्पादन कोणत्या तेलक्षेत्रातून मिळते? मुंबई हाय. 3. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत निर्मितीसाठी कशाचा वापर होतो? दगडी कोळसा. 4. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठे आहे? बल्लारपूर. 5. नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? उरण, रायगड. 6. महाराष्ट्रातील एकमेव अणुविद्युत केंद्र कोणते? तारापूर. 7. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? इचलकरंजी. 8. महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? अहमदनगर. 9. देशात सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या राज्यात होते? महाराष्ट्र. 10. महाराष्ट्रातील तेल शुद्धीकरण कारखाने कोणत्या ठिकाणी आहेत? तुर्भे, मुंबई. 11. लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे? बिहार. 12. 113व्या घटनादुरुस्तीनुसार ओडिसा राज्याचे नवे नाव काय आहे? ओडिशा. 13. केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे? मुल्ला पेरियार. 14. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. 15. शिवकाशी हे फटाका निर्मितीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. 16. पक्ष्यांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. 17. खंबायत अंकलेश्वर हे तेल समृद्ध प्रदेश कोणत्या राज्यात आहे? गुजरात. 18. गीर, लाल सिंधी, जर्सी या कशाच्या जाती आहेत? गाय. 19. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते आहे? कन्याकुमारी. 20. भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कृष्णा. 21. कोणते शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? कोलकाता. 22. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. 23. संजीवनी, संपदा, कृष्णा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? ऊस. 24. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. 25. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 7वा. भाषावार प्रांतरचनेनुसार पहिले कोणते राज्य अस्तित्वात आले? आंध्र प्रदेश. 27. हिमालयातील एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे? 8,848 मीटर. 28. मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? अरुणाचल प्रदेश. 29. लडाख हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. 30. नर्मदा नदी कोणत्या दिशेला वाहते? पश्चिम. 31. गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? सिंह. 32. धवल क्रांतीचे जनक कोणास संबोधले जाते? डॉक्टर वर्गीस कुरियन. 33. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? लोणार सरोवर. 34. 2011ची जनगणना कितवी जनगणना होती? 15वी. 35. हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत? वलीद. 36. बोडो ही आदिवासी जमात कोणत्या राज्यात आहे? आसाम. 37. टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. 38. सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? गोविंद सागर. 39. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड. 40. 0 माईल कोणत्या शहरात आहे? नागपूर. 41. वलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? गुजरात. 42. इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? डेहराडून. 43. भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला? तारापूर. 44. कोहिमा ही कुठल्या राज्याची राजधानी आहे? नागालँड. 45. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? सिक्कीम. 46. बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? बिहार. 47. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम. 48. भारतातील सर्वात लांब रेल्वेचा बोगदा कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. 49. अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?
गुरुशिखर. 50. तेलुगू ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्याची भाषा आहे? आंध्र प्रदेश. 51. भारतातील आकाराने सर्वात लहान राज्य कोणते? गोवा. 52. भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? मोसमी वारे. 53. पक्केपगा महोत्सव कोणत्या राज्याची संबंधित आहे? अरुणाचल प्रदेश. 54. शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर कोठे आहे? अमृतसर. 55. पांढरे सोने कशास म्हटले जाते? कापूस. 56. भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? 5 वर्षांनी. 57. भारतातील कोणतं शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? जयपूर. 58. तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? चामडे उत्पादन. 59. फराक्का बॅरेजचा विवाद कोणत्या देशामध्ये आहे? भारत, बांगलादेश. 60. भारतातील कोणते पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाणारे शहर? छोटा नागपूर. 62. कोणते बेट लातूर जिल्ह्यामध्ये आढळून येते? हत्ती बेट. 63. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या? काँग्रेस. 64. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? शिवनेरी. 65. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे? प्रतापगड. 66. शिवराज पाटील चाकूरकर हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? पंजाब. 67. पातळी चिंचेला कोणता टॅग मिळाला? GI टॅग. GI. 68. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? 245. 68. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत? नीलमताई गोन्हे वाल. 79. पुणे येथील शनिवारवाडा कोणी बांधला? पेशवे. 70. संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट असतात? राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. 71. भारताचे राष्ट्रपती महोदया या कोणत्या राज्याच्या आहेत? ओडिशा. उदगीरचे सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरोधात लढले? निजाम. 77. सर्वात जास्त कालावधीत पंतप्रधान राहणारी व्यक्ती कोण? जवाहरलाल नेहरू. 78. भारताच्या लोकसभेचे स्पीकर कोण आहेत? ओम बिर्ला. 79. UPIचे लाँग फॉर्म काय आहे? युनायटेड पेमेंट्स इंटरफेस. 80. लोणार तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बुलढाणा. 81. संजय गांधी नॅशनल पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई सबअर्बन. 82. भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? सुश्रुत. 83. अटल सेतू कोणत्या 2 जागांना जोडतो? दक्षिण मुंबई व नवी मुंबई. 83. अटल सेतू कोणत्या 2 जागांना जोडतो? दक्षिण मुंबई व नवी मुंबई. 84. T20 ICC विश्वचषक 2024 कोठे आयोजित झाले? वेस्ट इंडिज व USA. 85. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी काय वापरतात? ECG. 86. भारतीय चलनी नोटांमध्ये कोणता सुरक्षा उपाय नाही? बायोमेट्रिक स्कॅन. 87. 1 GB म्हणजे किती MB असते? 1024 MB. 88. INS शिखरा हे नौदल तळ कुठे आहे? मुंबई. 89. मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई उपनगर. 90. मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. 91. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरांमध्ये निर्माण केले गेले? मुंबई, कोलकाता. 92. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? ॲड आशिष शेलार. 93. मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? 832. 94. अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक प्रस्तावित आहे? छत्रपती शिवाजी महाराज. 95. इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 96. मुंबई लोकल ट्रेनमध्ये दर दिवशी सरासरी किती प्रवासी प्रवास करतात? 60 ते 70 लाख. 97. मुंबईत कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? माझगाव गोदी. 98. माउंट मेरी धार्मिक स्थळ कोठे आहे? बांद्रा, मुंबई.
99. भारतातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? विवेक एक्सप्रेस. 100. भारताचे पहिले महिला मिस वर्ल्ड कोण होती? रीटा फारिया. वारंवार रिपीट होणारे प्रश्न. केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास काय म्हणतात? क्वाशिऑर्कर. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? ॲनिमिया किंवा लोह कमतरतेचा रक्तक्षय. कोवळ्या सूर्यप्रकाशात त्वचेखाली कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते? ड जीवनसत्व. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? के जीवनसत्व. कोणते जीवनसत्वे मेदद्राव्य असतात? अ आणि ड. मानवात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? 23. मुलीचा जन्म कोणत्या गुणसूत्रामुळे होतो? XX. दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? लॅक्टोमीटर. सस्तन प्राण्यांच्या हृदयाला किती कप्पे असतात? 4. धमन्यांमध्ये कोणत्या प्रकारचे रक्त असते? शुद्ध रक्त. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? गडचिरोली. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? वैनगंगा. गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा. MTDCचा अर्थ काय आहे? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हावा शेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. कोणते शहर महाराष्ट्राचे उपराजधानी म्हणून ओळखले जाते? नागपूर. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? महाबळेश्वर. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते? 6. अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? सिद्धटेक. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. महाराष्ट्रास किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर. 26. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? शेकरू. 27. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. 28. पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला. 29. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? 9. 30. दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? गवा. 31. कुंभार्ले घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कराड, चिपळूण. 32. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे? नागपूर. 33. गुगामाल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. 34. पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? सातारा. 35. कोयना जलाशयाचे नाव काय आहे? शिवसागर. 36. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौ किमी. 37. उस्मानाबाद जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? लातूर. 38. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. 39. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? अहमदनगर, नाशिक. 40. प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कोठे आहे? महाबळेश्वर. 41. कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? 1996. 42. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. 43. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? 1646 मीटर. 44. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. 45. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. 36. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. 37. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची वीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाते? औष्णिक वीज. 38. महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा किल्ल्याचे सध्याचे नाव काय आहे? रायगड. 39. महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाने मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. 50. महाराष्ट्रातील नद्यांचा जलविभाजक म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो? सह्याद्री. 51.
महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? 17%. 52. विदर्भाला काय म्हटले जाते? वन्हाड. 53. भारताचे औद्योगिक राजधानी म्हणून कोणाला ओळखतात? मुंबई. 54. भारताच्या पश्चिम किनारपट्टीत समांतर असा कोणता पर्वत आहे? सह्याद्री. 55. सह्याद्री पर्वतास कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट. 56. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणतं आहे? सालहेर. 57. टेबल लँड या नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे? पाचगणी. 58. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवन वाहिनी कोणत्या नदीला म्हणतात? पंचगंगा. 59. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? नंदुरबार. 60. गोदावरीवरील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? नाथसागर. 61. कोयना नदीवरील कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय? शिवसागर. 62. महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करणारी एकमेव नदी कोणती? तापी. कोणती नदी खोल घळईमधून वाहते? नर्मदा. 64. प्रवरा व मुळा नदीचा संयुक्त प्रवाह कुठे गोदावरीस मिळतो? नेवासे. 65. कोकणचे हवामान कसे आहे? सम व दमट. 66. महाराष्ट्र पठारावरील हवामान कसे आहे? विषम व कोरडे. 68. महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसास काय म्हणतात? आंबेसरी. 69. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? आंबोली. 70. महाराष्ट्रातील सर्वात अधिक तापमान कोणत्या ठिकाणी असते? चंद्रपूर. 71. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे? नायट्रोजन. 72. रेगूर मृदा कोणते पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे? कापूस. 73. कोणत्या मृदेमध्ये ओलावा टिकून धरण्याची क्षमता जास्त असते? काळी मृदा. 74. जांभी मृदा कुठे आढळते? सह्याद्री पर्वत. 75. अहिराणी ही भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? खानदेश. 76. अहिराणी ही भाषा कोणत्या विभागात बोलली जाते? खानदेश. 76. महाराष्ट्रामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर. 77. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? मुळेगाव. 78. कोणत्या मृदेस तांबडा रंग प्राप्त होतो? आयर्न पेरॉक्साईड. 79. जांभी मृदेत प्रामुख्याने कशाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात? फळबाग. 80. आर्द्र पानझडी अरण्यातील प्रमुख वनस्पती कोणती? सागवान. 81. महाराष्ट्राच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र वने आहेत? 21%. 82. पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने किती टक्के वनांखाली असणे गरजेचे आहे? 33%. 83. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. 84. महाराष्ट्रात सर्वात कमी वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? लातूर. 85. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आगपेटी तयार करण्याचे कारखाने कुठे आहेत? अंबरनाथ, ठाणे व नागपूर. 86. आगपेटी व काड्यांसाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? सेमल. 87. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सर्वात मोठे कागदाची गिरणी आहे? बल्लारपूर. 88. विडी उद्योगासाठी कशाचे पाने वापरतात? तेंदू, आपटा. 89. कुसुम पळस वृक्षापासून काय तयार करतात? लाख. 90. मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? वाघ. 91. कातडी कमावण्यासाठी या झाडाची साल वापरतात? हिरडा. 92. कात निर्मितीचे केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? डहाणू रोड. 93. आधुनिक पद्धतीचे वराह पालन केंद्र कुठे आहे? बोरिवली. 94. गाईच्या दुधात कशाचे प्रमाण जास्त असते? कॅरोटीन. 95. महाराष्ट्रात केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई. 96. महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना कुठे आहे? देवनार, मुंबई.
97. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते? भंडारा व गोंदिया. 98. महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसिंचनाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. 99. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे उभारण्यात आले? मांजरी, पुणे. 100. महाराष्ट्रात ऊस उत्पादनात आघाडीचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. मार्च 2026 पोलीस भरतीमध्ये विचारलेले GK/GS प्रश्न. प्रश्न 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर मंडणगड. प्रश्न 2. 1 नॉटिकल माईल म्हणजे किती किलोमीटर अंतर होते? उत्तर 1.852 किलोमीटर. प्रश्न 3. समुद्र किनाऱ्याशी संबंधित CRZ या संज्ञेचे पूर्ण रूप काय? उत्तर कोस्टल रेग्युलेशन झोन. प्रश्न 4. पुढीलपैकी कोणते बंदर रत्नागिरी जिल्ह्यात नाही? उत्तर रेडी. प्रश्न 5. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते? उत्तर ब्लू मॉर्मोन. प्रश्न 6. अभिनव भारत या संघटनेचे मूळ नाव काय होते? उत्तर मित्रमेळा. प्रश्न 7. भारताची पहिली जनगणना कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात झाली? उत्तर लॉर्ड मेयो. प्रश्न 8. पहिल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर काका कालेलकर. प्रश्न 9. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुढीलपैकी कोठे नाही? उत्तर नाशिक. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी ला आहेत. प्रश्न 10. दशावतार चित्रपटातील बाबुल मेस्त्री हे पात्र कोणी भूषवले आहे? उत्तर दिलीप प्रभावळकर. प्रश्न 11. पोलीस पाटील पदाची नेमणूक कोणत्या कायद्यान्वये झाली आहे? उत्तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. प्रश्न 12. पॅन कार्डचे पूर्ण रूप काय? उत्तर पर्मनंट अकाउंट नंबर. प्रश्न 13. खालीलपैकी कोणती माशाची जात खाऱ्या पाण्यातील नाही? उत्तर रोहू. प्रश्न 14. विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र कोणते? उत्तर ॲमीटर. प्रश्न 15. इंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? उत्तर कीडनाशक. प्रश्न 16. भारतात खारफुटी, मँग्रोव्ह यांचे सर्वाधिक क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न 17. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर 5 जून. प्रश्न 18. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? उत्तर हरवलेल्या बालकांचा शोध. प्रश्न 19. 2025 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता? उत्तर दक्षिण आफ्रिका. प्रश्न 20. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या युनिटमध्ये मोजतात? उत्तर हर्ट्स. 21. खालीलपैकी कोणता देश G8 संघटनेचा सदस्य नाही? उत्तर भारत. प्रश्न 22. पुस्तके व लेखक यांची चुकीची जोडी कोणती? ए. आनंदमठ बंकिमचंद्र चॅटर्जी, सी. गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले, डी. प्रिझन डायरी जयप्रकाश नारायण. उत्तर इंडिया डिवायडेड पंडित जवाहरलाल नेहरू. इंडिया डिवायडेड राजेंद्र प्रसाद यांचे पुस्तक आहे. प्रश्न 23. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? उत्तर 30. प्रश्न 24. खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात नाही? उत्तर निवती दुर्ग. प्रश्न 25. 2025च्या 97व्या ऑस्करमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणास मिळाला? उत्तर अनोरा. प्रश्न 26. भात शेतीसाठी कोणते जैविक खत वापरतात? उत्तर नीलहरित शैवाल. प्रश्न 27. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरतात? उत्तर सोनार. प्रश्न 28. प्रकाशकीय तंतू ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर आधारित आहे? उत्तर पूर्ण आंतरिक परावर्तन. प्रश्न 29. मॅग्नेशियमची संयुजा 2 व क्लोरीनची 1 आहे, तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणूसूत्र काय? उत्तर MgCl2. प्रश्न 30. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? उत्तर चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. प्रश्न 31.
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर राजाराम मोहन रॉय. प्रश्न 32. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले होते? उत्तर यशवंतराव चव्हाण. प्रश्न 33. कोणते कलम मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते? उत्तर कलम 45. प्रश्न 34. राष्ट्रपतींच्या निवडणूक वादाचा निकाल कोण देतो? उत्तर सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 35. चुकीची विधाने ओळखा. ए. विधानसभा कायमस्वरूपी आहे. बी. विधानसभा वरिष्ठ सभागृह आहे. डी. कार्यकाल 5 वर्षे असतो. सी. वयाची 30 वर्षे पूर्ण असावीत. उत्तर ए, बी, डी. प्रश्न 36. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? उत्तर गोंदिया. प्रश्न 37. खडक समूह ओळखा. संपूर्ण भंडारा गोंदियात आढळतो. 400 कोटी वर्षांचा कालखंड. 10.5% क्षेत्र. उत्तर कॅब्रियन समूह. प्रश्न 38. कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? उत्तर शिवसागर. प्रश्न 39. 2025चा साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर लास्लो कास्नाहोर-कारकाई. प्रश्न 40. महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला? उत्तर जिष्णू देव वर्मा. प्रश्न 41. केंद्रीय रेशीम मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर बंगळुरू. प्रश्न 42. टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 नुसार भारतात सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर कोणते? उत्तर बंगळुरू. प्रश्न 43. भारतात दर किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? उत्तर 4. प्रश्न 44. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर परिषद 2027 कोठे होणार आहे? उत्तर जिनिव्हा. प्रश्न 45. पहेलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने कोणती मोहीम राबवली? उत्तर ऑपरेशन सिंदूर. प्रश्न 46. पहिली नेट झिरो ग्रामपंचायत कोणती ठरली आहे? उत्तर बेला. प्रश्न 47. प्रजासत्ताक दिन परेड 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 48. भारताची अर्थव्यवस्था कोणाला मागे टाकून चौथी ठरली आहे? उत्तर जपान. प्रश्न 49. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? उत्तर सुचेता कृपलानी. प्रश्न 50. पोसायडन हे रशियाने विकसित केलेले पाण्याखाली चालणारे ड्रोन हे कोणत्या ऊर्जेवर चालते? उत्तर अणुऊर्जा. प्रश्न 51. पंचायत समितीच्या उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते? उत्तर 2.5 वर्षे. प्रश्न 52. पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो? उत्तर राज्यसूची. प्रश्न 53. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी ओळखा. अ. पेशवा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ब. सचिव सुरनीस अण्णाजी दत्तो. क. सेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते. उत्तर सुमंत डबीर मोरेश्वर पंडितराव. प्रश्न 54. जागतिक जैविक इंधन बायोफ्यूल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर 10 ऑगस्ट. प्रश्न 55. खालीलपैकी मोलॅसिस बेसिन खालीलपैकी कोणत्या राज्यास म्हणतात? उत्तर मिझोराम. प्रश्न 56. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 या योजनेत पात्र होण्याकरिता महिलांचा वयोगट कोणता? उत्तर 21 ते 65 वर्षे. प्रश्न 57. इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे? उत्तर स्वादुपिंड. प्रश्न 58. मृदेतील कोणत्या घटकद्रव्यामुळे मृदेला काळा रंग प्राप्त होतो? उत्तर टिटॅनिफेरस मॅजेटाइट. प्रश्न 59. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाली? उत्तर राष्ट्रकूट. प्रश्न 60. महाराष्ट्रातील संतांचा योग्य कालानुक्रम कोणता? उत्तर ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम. नमस्कार. मार्च 2026 पोलीस भरतीमध्ये विचारलेले जी धबधबा व तो कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत चुकीची जोडी ओळखा. ए. सहस्वकुंड नांदेड. बी. दरेकसा गोंदिया. सी. व्याघ्रेश्वर सिंधुदुर्ग. उत्तर डी. मार्लेश्वर रायगड. प्रश्न 62.
जुलै 2025मध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या नावाने समावेश केला आहे. खालीलपैकी कोणता किल्ला त्या यादीत नाही? ए. रायगड, बी. शिवनेरी, सी. लोहगड. उत्तर पुरंदर. प्रश्न 63. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? उत्तर खोपोली. प्रश्न 64. भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडणाऱ्या सामुद्रधुनींचे नाव काय? उत्तर जिब्राल्टरची सामुद्रधुनी. प्रश्न 65. खालीलपैकी कोणत्या देशाने ICC T20 क्रिकेट पुरुष विश्वचषक 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही? उत्तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न 66. लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडणीकरिता किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? उत्तर 50. प्रश्न 67. डिप्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? उत्तर वी. रा. शिंदे. प्रश्न 68. लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला? उत्तर पूर्ण स्वराज. प्रश्न 69. संगणकाच्या भाषेत CPU म्हणजे काय? उत्तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न 70. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवतात? उत्तर Cu+Zn+Ni. प्रश्न 71. 2024मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य देश म्हणून खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला? उत्तर सौदी अरेबिया. प्रश्न 72. 2025मध्ये कोणत्या देशाने AI सेफ्टी समिटचे आयोजन केले? उत्तर फ्रान्स. प्रश्न 73. भारताच्या गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? उत्तर मानवाला अंतराळात पाठवणे. प्रश्न 74. वीरभोग्या वसुंधरा हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणाचे? उत्तर C60. प्रश्न 75. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर 2 जानेवारी. प्रश्न 76. CCTNS म्हणजे काय? उत्तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स. प्रश्न 77. भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा कोणत्या दिनांकास लागू झाला? उत्तर 1 जुलै 2024. प्रश्न 78. राज्यसभेच्या उमेदवारांना किमान वयोमर्यादा किती आहे? उत्तर 30 वर्षे. प्रश्न 79. राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो. उत्तर 25 जानेवारी. प्रश्न 80. देशातील वृद्धांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तर केरळ. प्रश्न 81. भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली? उत्तर नागपूर. प्रश्न 82. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? उत्तर सेवातीर्थ. प्रश्न 83. एक देश एक निवडणूक या समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर रामनाथ कोविंद. प्रश्न 84. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? उत्तर गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न 85. कर्जन वायली यास यांनी गोळी घालून ठार केले. उत्तर मदनलाल धिंग्रा. प्रश्न 86. चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? उत्तर असहकार आंदोलन. प्रश्न 87. 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर वि. दा. सावरकर. प्रश्न 88. पुणे करारावर यापैकी कोणी स्वाक्षरी केली? उत्तर गांधीजी व डॉक्टर आंबेडकर. प्रश्न 89. खालीलपैकी जीवाणूजन्य रोग कोणता आहे? उत्तर पटकी. प्रश्न 90. प्रोपेनचे रासायनिक सूत्र कोणते आहे? उत्तर C3H8. प्रश्न 91. 1 न्यूटन किती डाईन? उत्तर 10⁵. प्रश्न 92. खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? उत्तर फुफ्फुस. प्रश्न 93. पोटॅशियमची रासायनिक संज्ञा कोणती? उत्तर K. प्रश्न 94. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 स्पर्धेमध्ये एकूण किती संघांनी सहभाग नोंदवला? उत्तर 20. प्रश्न 95. 2026 सालचा शांतता काळातील सर्वोच्च लष्करी सन्मान अशोक चक्र यांना देण्यात आला. उत्तर शुभांशु शुक्ला. प्रश्न 96. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या शहरात पार पडली? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 97. प्रोजेक्ट चीता कोणत्या राष्ट्रीय उद्यानाशी संबंधित आहे? उत्तर कुनो. प्रश्न 98. जानेवारी 2026 मध्ये खालीलपैकी कोणासोबत भारताने मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? उत्तर युरोपियन युनियन. प्रश्न 99. चाबहार बंदर कुठे आहे? उत्तर इराण. प्रश्न 100.
यापैकी सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? उत्तर अरवली. नमस्कार. अर्थव्यवस्था म्हणजे काय? सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचा समान वाव. 2. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? जॉन मथाई. 3. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? षण्मुखानंद शेट्टी. 4. गोव्याची अधिकृत भाषा कोणती आहे? कोकणी. 5. भारताची फुलराणी हे टोपण नाव कोणाचे आहे? सायना नेहवाल. 6. आपत्कालीन ग्रंथी कोणती आहे? अधिवृक्क ग्रंथी. 7. मानवी शरीरात कोणत्या भागात लिम्फ पेशी तयार होतात? प्लीहा. 8. कोणत्या तापमानावर सेल्सियस आणि फॅरनहाइट स्केलचे मूल्य समान असते? -40°C. 9. मलेरियामध्ये प्रभावित शरीराचा कोणता भाग होतो? प्लीहा. 10. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? बहिणाबाई चौधरी. 11. लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे? मध्य प्रदेश. 12. राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? चित्रकला. 13. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? दादासाहेब फाळके. 14. ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मुठीत लढा. 15. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? भारतरत्न. 16. 1 मिलियन म्हणजे किती? 10 लाख. 17. बाईचिंग भूतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. 18. भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? पणजी. 19. मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? R.K. नारायण. 20. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रोम. 20. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? मॅग्सेसे. 22. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? साहित्य क्षेत्र. 23. कोणास भारताची सुवर्णकन्या असे म्हणतात? P.T. उपा. 24. दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे? तिरंदाजी. 25. नोबेल पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी कोण? रवींद्रनाथ टागोर. 26. डायनमाइटचा आविष्कार कोणी केला? अल्फ्रेड नोबेल. 27. 1091 ही हेल्पलाईन कशाशी संबंधित आहे? महिला. 28. ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? अभिनव बिंद्रा. 29. मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग. 30. थॉमस कप, उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. 31. टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गोल्फ. 32. जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? 11 जुलै. 33. बिस्मिल्ला खान कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? शहनाई. 34. भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे? रॉ. 35. श्रमेव जयते घोषवाक्य कोणी दिले? नरेंद्र मोदी. 36. बांगलादेशाची राजधानी कोणती आहे? ढाका. 37. आगा खान कब कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. 38. चेकमेट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? बुद्धिबळ. 39. राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा कोणता दिवस करतात? 28 फेब्रुवारी. 40. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? पॅरिस. 41. MC मेरी कोम हे कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? मणिपूर. 42. IPL म्हणजे काय? इंडियन प्रीमियर लीग. 43. जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करतात? 1 डिसेंबर. 44. माउंट एव्हरेस्ट सर करणारी अपंग महिला कोण? अरुणिमा सिन्हा. 45. ईडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे? कोलकाता. 46. नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. 47. संयुक्त राष्ट्रसंघाचे UNO चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क.
48. स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? युरोप. 49. हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? J.K. रोलिंग. 50. अ लाँग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणी लिहिले? डॉक्टर नेल्सन मंडेला. 51. 31 मे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिन. 52. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? दलाई लामा. 53. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? 24 ऑक्टोबर 1945. 54. R.K. लक्ष्मण कोण आहेत? प्रसिद्ध व्यंगचित्रकार. 55. लुकिंग बँक हे आत्मचरित्र कोणाचे आहे? धोंडो केशव कर्वे. 56. हॉकी खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये प्रत्यक्ष किती खेळाडू मैदानामध्ये असतात? 11. 57. ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? बॅडमिंटन. 58. सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे? फुटबॉल. 59. कोणाचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. 60. क्रिकेटचा चेंडू लागून रमण लांबाचा कोणत्या देशात मृत्यू झाला? बांगलादेश. सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस? नील आर्मस्ट्रॉंग, 1969ला. चंद्र प्रत्येक दिवशी किती मिनिटे उशिरा आहे? उशिरा उगवतो. 50 मिनिटे. हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? 76 वर्षांनी. भारताचा पहिला उपग्रह कोणता? आर्यभट्ट. महाराष्ट्रात कुठे अणुऊर्जा प्रकल्प आहे? तारापूर. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? 24. आधुनिक आवर्त सारणी कशावर आधारित आहे? मूलद्रव्यांचे अणुअंक. विभव अंतराचे SI एकक कोणते आहे? व्होल्ट. मानवी रक्ताचे एकूण किती गट पडतात? 4. प्रदूषणरहित ऊर्जा कुठून मिळते? सौरघाट. सर्व इंधनात कशाचे कॅलरी मूल्य सर्वाधिक असते? हायड्रोजन. स्पॉट हे ऊर्जा स्रोत काय आहे? भूगर्भ औष्मिक. द्राक्षामधील आर्द्रता शोषण्यासाठी कशाचा वापर करतात? सौरशुष्कक. LPG मध्ये कोणते घटक असतात? ब्युटेन व आयसोब्युटेन. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक काय आहे? डेसिबल. ध्वनीचे प्रसारण कशातून होत नाही? निर्वात पोकळी. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कशामार्फत होते? अणुतरंगामार्फत. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात कारण पाण्याचे असंगत आचरण. रडार यंत्रणेत कशाचा वापर केलेला असतो? रेडिओ लहरी. कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? पाण्याची. 82. क्षकिरणी म्हणजे काय? विद्युत चुंबकीय लहरी. 83. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर म्हणजे काय? केंद्रकीय विखंडीकरण. 84. केंद्रकीय विखंडन यामुळे कोणती ऊर्जा निर्माण होते? वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर. 85. क्ष किरणांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? रॉन्टजेन. 86. कीपचे उपकरण काय तयार करण्यासाठी वापरतात? हायड्रोजन सल्फाइड. 87. अग्निशामक साधनांमध्ये कशाचा वापर केलेला असतो? कार्बन डायऑक्साईड. 88. संगम रबर हा कशाचा प्रकार आहे? कॅल्शियम कार्बोनेटचा. 89. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून बनवतात? जिप्सम. 90. फेरस सल्फेटला काय म्हणतात? ग्रीन विट्रिऑल. 91. तुरटीचा वापर कशासाठी करतात? रक्तप्रवाह थांबवणे. 92. प्रसाधन ग्रहाच्या स्वच्छतेसाठी कोणते आम्ल वापरतात? हायड्रोक्लोरिक आम्ल. 93. प्राचीन खगोल अभ्यासकांनी किती नक्षत्रांची संकल्पना केली? 27. 94. आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते? रेणू. 95. शून्य या अंकाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? वराहमिहिर. 96. पृथ्वी, त्रिशूळ व अग्नी या क्षेपणास्त्रांची निर्मिती कोणी केली? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 97. बल्बच्या दिव्यात कोणती तार असते? टंगस्टन. 98. सर्वात हलका वायू कोणता आहे? हायड्रोजन.
99. उकळत्या पाण्याचे तापमान किती असते? 100°C. 100. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? सिस्मोग्राफ. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? सार्वजनिक व खाजगीची त्रिज्या किती आहे? 6371 किलोमीटर. 102. ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण? डिल्मा रोसेक. 103. लोकपाल संस्था स्थापन करणारा पहिला देश कोणता? स्वीडन. 104. देशातील पहिला घुबड महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? पिंगोरी, पुरंदर. 105. जगातील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात आहे? भारत. 106. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? गंगाधर पाणटवणे. 107. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर कोणता ग्रंथ लिहिला? ज्ञानेश्वरी. 108. प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? जळगाव. 109. गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे? पैठण. 110. कोकणात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आहे? रेखीय आकार. 111. गो. ग. आगरकर कोणत्या कॉलेजचे प्राचार्य होते? फर्ग्युसन कॉलेज. 112. नानासाहेबांनी कुठे स्वतःला पेशवा म्हणून घोषित केले? कानपूर. 113. चेता संस्था ही कशाने बनलेले असते? चेतापेशी व चेताबंध. 114. पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कुणी वापरला? रेहमत खान. 115. कायमधारा पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली? बंगाल. 116. महालवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली? वायव्य प्रांत. 117. रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू झाली? मुंबई, मद्रास. 118. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंग. 119. वेद म्हणजे काय? ज्ञान. 120. मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे? अंटार्क्टिका. 121. सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया. 122. सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. 123. वाळवंट नसणारा खंड कोणता? युरोप. 124. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? अस्तंबा. 125. भारतातील सातपुडा पर्वतातील उंच शिखर कोणते? धूपगड. 126. म. गांधी मिठाचा सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहोचले? 5 एप्रिल 1930. 127. मराठी भाषा व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिले? विल्यम कॅरी. 128. संत ज्ञानेश्वर यांनी कोणत्या ग्रंथावर टीका केली होती? गीता. 129. भारतीय दंडसंहिताचा निर्माता कोण आहे? लॉर्ड मेकॉले. 130. घटना समितीचे ॲग्रो इंडियन सदस्य कोण? फ्रँक अँथनी. 131. बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र कोणाला म्हणतात? मीनाक्षी वाळके. 132. झाडे नायट्रोजन कोणत्या स्वरूपात ग्रहण करतात? नायट्रेट. 133. भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात? कथील. 134. शेतीचा शोध कोणत्या युगात लागला? नवाश्मयुगात. 135. हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय. 136. ग्रामपंचायतीकडे कामाचे एकूण किती विषय असतात? 79. 137. घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनात किती सदस्य होते? 211. 138. देशात संस्कृत पाठशाळा सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते? स्वामी दयानंद सरस्वती. 139. माउलिंग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश. 140. गोवा यूथ लीगी संघटना कोणी स्थापन केली? डॉक्टर कुन्हा. 141. शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला? बाजीराव पेशवे. 142. जगात सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? भारत. 143. नवी दिल्ली येथील संसद भवन कोणी तयार केले? एडविन लुटियन. 144.
बा. आंबेडकर कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले? पश्चिम बंगाल. 145. नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय कोणी जाळले? बख्तियार खिलजी. 146. पाल घराणे कोणत्या राज्यात होते? पश्चिम बंगाल. 147. भारताचे प्राथमिक कायदा अधिकारी कोण असतात? कायदा सल्लागार म्हणजेच महान्यायवादी. 148. कर्करोग कशामुळे होतो? पेशींचे अनियंत्रित विभाजन. 149. महाराष्ट्र राज्यातील बिबट्यांसाठी सर्वात मोठा निवारा कुठे आहे? माणिकडोह, जुन्नर, पुणे. 150. प्रथिने कशापासून बनलेली असतात? अमिनो ॲसिड. 151. कोणाच्या नेतृत्वाखाली बा. मुंबई येथे बालविवाह विरोधी चळवळ सुरू झाली? बेहराम मलबारी. 152. पाकिस्तान संकल्पनेचा जनक कोण आहे? महम्मद इक्बाल. 153. आगगाडी बनवण्यासाठी लागणारे लाकूड कोणत्या वृक्षापासून मिळवतात? सावर. 154. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या गावात झाला? टेंभू, सातारा. 155. आगपेटीच्या ज्वालाग्रही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? तांबडा फॉस्फरस. 156. चहा उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश कोणता? चीन. 157. कॉफी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश? ब्राझील. 158. पावसासंदर्भात किती अलर्ट जारी केले जातात? 4. 159. युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. 160. गोड चव जिभेच्या कोणत्या बाजूला समजते? जिभेच्या शेंड्यावर. 61. आंबट व खारट चव जिभेच्यावर कुठे समजते? जिभेच्या दोन्ही बाजूला. 162. जिभेच्या कोणत्या साईडला कडू चव समजते? जिभेच्या पाठीमागच्या बाजूस. 163. लीलावती हा गणितावरील ग्रंथ कोणाचा आहे? भास्कराचार्य. 164. प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली? लोकहितवादी यांनी. 165. उमाजी नाईक यांनी कोणत्या जमातीच्या उठावाचे नेतृत्व केले? रामोशी. 166. आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कोणते? हरियाणा. 167. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? घटके. 168. सिम कार्ड व क्रेडिट कार्ड यांना काय म्हणतात? स्मार्ट कार्ड. 169. पिकलेल्या पपईत कोणते जीवनसत्व असते? अजीवनसत्व. 170. सदोष शिक्षण पद्धतीमुळे कोणती बेकारी निर्माण होते? सुशिक्षित बेकारी. 171. पिकलेल्या टोमॅटो कशामुळे लाल दिसते? लायकोपीन. 172. मंडळ आयोगाने कोणाच्या आरक्षणाची शिफारस केली? इतर मागासवर्ग, ओबीसी. 173. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतात? राष्ट्रपती. 174. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय कोणत्या शहरात आहे? नागपूर. 175. डायनामाइटचा शोध कोणी लावला? अल्फ्रेड नोबेल. 176. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण? मौलाना अबुल कलाम आझाद. 177. रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रेडिओ लहरी. 178. सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन कधी सुरू झाले? 1973. 179. भारतातील पहिली तारसेवा कोणत्या शहरात सुरू झाली? कोलकाता डायमंड हार्बर. 180. स्त्री-पुरुष यांना समान कामाचे समान वेतन हे कोणत्या तत्वांमध्ये आहे? मार्गदर्शक तत्वे. 81. गोल्डन थ्रेशोल्ड नावाचा कवितासंग्रह कोणाचा आहे? सरोजिनी नायडू. 182. विधवा विवाह या पुस्तकाचे लेखक कोण? ईश्वरचंद्र विद्यासागर. 183. शिंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. 184. लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? दादाभाई नौरोजी. 185. रशियन क्रांती कोणत्या वर्षी झाली? 1917. 186. पुल्लर लेणी कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. 187. जगात सर्वाधिक मधुमेहींची संख्या कोणत्या देशात आहे? चीन. जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्य कोणते? थेरमिन. 189. घटक राज्याचा घटनात्मक शासक प्रमुख कोण असतो? राज्यपाल. 190. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्यपाल. 191. घटक राज्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य सचिव. 192.
घटक राज्याचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री. 193. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागची स्थापना कधी झाली? 26 नोव्हेंबर 1957. 194. निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये आढळतात? 118. 195. वनस्पतींच्या वाढीसाठी किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? 92. 196. बँकेत धनादेश म्हणजे चेक वाचण्यासाठी काय वापरतात? MICR. 197. संसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? राज्य विधानसभा. 198. द पायोली एक्सप्रेस कोणाला म्हणतात? PT उषा. 199. भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? विशाखापट्टणम. 200. पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 4 मिनिट. 1. परीक्षांसाठी पुन्हा पुन्हा येणारे 100 प्रश्न. 1. केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे? नागपूर. 2. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? बिकानेर. 3. कोणत्या शहराला इंद्रायणी नगरी असे म्हणतात? अमरावती. 4. पंचायत राज दिन कधी असतो? 24 एप्रिल. 5. चेराव नृत्य कोणत्या राज्यातील आहे? मिझोराम. 6. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीकाठावर आहे? सुवर्णरेखा. 7. पतितपावन मंदिर कोणी स्थापन केले? सावरकर. 8. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? विदर्भ. 9. पैनगंगा नदीच्या उगमस्थान कुठे आहे? बुलढाणा. 10. दारणा धरण कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. 11. सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे? दापोली, रत्नागिरी. 12. युनिसेफ कशाशी संबंधित आहे? बालके. 13. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. 14. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेरॉल्ड. 15. वारकरी संप्रदायाचा पाया कोणाला म्हणतात? संत ज्ञानेश्वर. 16. वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हणतात? संत तुकाराम. 17. क्योटो करार कशाशी संबंधित आहे? पर्यावरण. 18. मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? केरळ. 19. स्वतंत्र भारताचे पहिली कायदेमंत्री कोण? डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 20. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? सममूल्यभार. 21. माणिकडोह बिबट्या प्रजनन केंद्र कुठे आहे? जुन्नर. 22. लेझरच्या सहाय्याने पर्यावरणाचे नियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? लिडार. 23. ईडी कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? वित्त मंत्रालय. 24. पोस्को ॲक्ट कशाशी संबंधित आहे? बाललैंगिक अत्याचार. 25. कोणत्या नदीला बिहारच्या अश्रू असे म्हणतात? कोसी नदी. 26. कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात? ब्रह्मपुत्रा नदी. 27. कोणत्या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात? दामोदर नदी. 28. जननी सुरक्षा योजनाचे ध्येय काय आहे? माता मृत्यूदर कमी करणे. 29. राजे रब्बी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. 30. भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणते आहे? धूम, दार्जिलिंग. 30. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? ठाकी. 32. 1772 मध्ये कोणी जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती केली? घाई. 33. ज्ञानगंगा अभयारण्य कुठे आहे? बुलढाणा. 34. माहिती अधिकार 2005 मधील एकूण किती कलमे आहेत? 31. 35. सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? विस्तार अधिकारी. 36. सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? पंचायत समिती उपसभापती. 37. ग्रामपंचायतच्या अनुदानास कोण मान्यता देते? पंचायत समिती. 38. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती? 1930 ते 34. 39. महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? कोल्हापूर ते गोंदिया. 40. सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? कोल्हापूर ते मुंबई. 42. महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठे जाते? कोल्हापूर ते मुंबई. 43. विदर्भ एक्सप्रेस रेल्वे कोठून कुठे जाते? गोंदिया ते मुंबई. 44. सिंहगड एक्सप्रेस रेल्वे कोठून कोठे जाते? पुणे ते मुंबई. 45. कालीसागर संयुक्त प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 46. पेंच प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 47. बावनथडी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. 48. लेंडी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, तेलंगणा.
49. दूधगंगा प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, कर्नाटक. 50. तिल्लारी प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र, गोवा. 51. महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. 52. हैदराबाद स्टेट कोणत्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले? 1948. 53. 1948ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण? न्याय S.K. दार. 53. अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. 53. अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? संभाजीनगर. 54. देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते? गोल्डन बर्ड विंग. 55. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हारियाल चे शास्त्रीय नाव काय आहे? टेरॉन फॉनिकॉप्टेरा. 56. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात? रक्तपट्टिका. 57. महाराष्ट्रातील रस्त्यावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा कुठे आहे? नाशिक. 58. फुले देई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात? उत्तराखंड. 59. राज्यात विकास आयुक्त म्हणून कोण कार्यरत असतात? मुख्य सचिव. 60. सर्वोच्च न्यायालयाचे कलम कोणते? कलम 124. 60. उच्च न्यायालयाचे कलम कोणते? कलम 214. ग्रामसभेचे कलम कोणते? कलम 243 अ. 63. घटनात्मक आणीबाणीचा कलम कोणता? कलम 356. 64. आर्थिक आणीबाणीचा कलम कोणता? कलम 360. 65. राष्ट्रीय आणीबाणीचा कलम कोणता? कलम 352. 66. निवडणूक आयोगाचा कलम कोणता? कलम 324. 67. घटना दुरुस्तीचा कलम कोणता? कलम 368. 68. कलम 17 कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. 69. ग्रामपंचायत स्थापनाचे कलम कोणते? कलम 40. 70. कलम 51 अ कशाशी संबंधित आहे? मूलभूत कर्तव्य. 71. राष्ट्रपती पदाचे कलम कोणते? कलम 52. 72. राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत कोणत्या कलमात आहे? कलम 61. 73. कलम 63 कशाशी संबंधित आहे? भारताचे उपराष्ट्रपती. 74. कलम 72 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रपतीला दयेचा अधिकार. 75. संसद रचनेचा कलम कोणता आहे? कलम 79. 76. राज्यसभा रचनेचे कलम कोणता आहे? कलम 80. 77. लोकसभा रचनेचे कलम कोणता आहे? कलम 81. 78. गाडगेबाबांना खराट्याचा बादशहा असे कोणी म्हटले आहे? आचार्य अत्रे. 79. देशातील पहिले गायींसाठी अभयारण्य कुठे आहे? मध्य प्रदेश. 80. शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली? 1918. 81. गुलशनाबाद हे प्राचीन नाव कोणत्या शहराचे आहे? नाशिक. 82. भारताची कोकिळा कोणाला म्हणतात? सरोजिनी नायडू. 83. आशिया खंडातील पहिली औद्योगिक क्रांती कुठे झाली? जपान. 84. डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली? व्ही. रा. शिंदे. 85. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 86. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणते? हुबळी. 87. गणपतीचे अर्धपीठ कुठे आहे? जळगाव. 88. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1993. 89. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1992. 90. भारतरत्न पुरस्कार पदावर कोणते चिन्ह असते? सूर्य. 91. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात देतात? विज्ञान क्षेत्र. 92. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोग्राफी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. 93. जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती? चीनी. 94. आदिमानवाने जनावरांचा काय म्हणून उपयोग केला? अन्न. 95. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तिरुवनंतपुरम. 96. स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? मध्य प्रदेश. 97. धागडी नृत्य कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र. 98.
चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीस काय म्हणतात? गडद पंधरवडा. 89. महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचे सुख्यात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? बॉम्बे हेराल्ड. 100. राजस्थानमधील घाना अभयारण्य कशासाठी आहे? बदक. स्पर्धा